नमस्कार मित्रांनो, मी चाणक्य पाटील भ्रमंतीच्या एपिसोड 11मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो. मित्रांनो, बागलाण हा प्रांत कला, संस्कृती, लोककला, लोकजीवन आणि गडकिल्ले यांनी संपूर्ण असा नटलेला आहे. आणि आजच्या एपिसोडमध्ये आम्ही तुम्हाला या सगळ्या गोष्टी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत. मित्रांनो, आज आपण अशा ठिकाणी जाणार आहोत ज्या ठिकाणाला महाभारतकालीन ऐतिहासिक वारसा आहे. चला तर मग आजच्या एपिसोडला सुरुवात करूया. मुल्हेर किल्ला एकेकाळी गुजरातपासून ते खानदेशपर्यंत संपूर्ण पसरलेला असा हा बागलाण प्रांत आणि या प्रांताची राजधानी म्हणजेच मुल्हेर. मुल्हेर किल्ला हा नाशिकमध्ये असणाऱ्या सह्याद्रीच्या सेलबारी आणि डोलबारी या दुर्ग शृंखलेमध्ये असणारा हा किल्ला. हा किल्ला नाशिकमध्ये असणाऱ्या सटाणा तालुक्यातील मुल्हेर या गावापासून अगदी थोड्या अंतरावर आहे. ह्या किल्ल्याची चढाई जी आहे ती मध्यम स्वरूपाची आहे, परंतु ट्रेकर्सच्या दृष्टीने हा किल्ला चढाईसाठी अगदी सोपा समजला जातो. मुल्हेर किल्ला हा अतिशय प्राचीन असून ह्या किल्ल्याला महाभारतकालीन इतिहास आहे. मुळात मुल्हेर हे गाव महाभारतकालीन असून त्यात त्याचे नाव रत्नपूर असे होते. ह्या भागात मयूरध्वज नावाचा राजा होऊन गेला. त्यावरूनच गावाला मयूरपूर आणि गडाला मयूरगड असे नाव पडले. याचाच पुढे अपभ्रंश होऊन मुल्हेर हे नाव पडले, जे आजपर्यंत आहे. असं म्हणतात की पूर्वी किल्ल्यावरच गाव वसलेलं होतं, परंतु कालांतराने गाव हे खाली उतरलं आणि किल्ल्यापासून 1.5 ते 2 किलोमीटर अंतरावर स्थलांतरित झालं. राजा मयूरध्वजाने श्रीकृष्णाच्या दिव्यदृष्टीने रासक्रीडा बघितली आणि तेव्हापासून इथे रासोत्सव सुरू झाला, जो आजपर्यंत चालू आहे. मित्रांनो, पुराणात देखील मुल्हेरचा उल्लेख आढळतो, परंतु खात्रीलायक माहिती ही 13व्या शतकात मिळते. तारीख ए दिलखुश, तारीख ए फिरोजशाही, आईन ए अकबरी इत्यादी फारसी ग्रंथांमधून माहिती ज्ञात होते. तारीख ए फिरोजशाहीमध्ये पहिल्यांदा मिळाली. त्यावेळी मुल्हेर व साल्हेर हे मानदेव नावाच्या सेनाधिकाऱ्याकडे होते.
इसवी सन 1610मध्ये इंग्रज प्रवासी फिंच म्हणतो की मुल्हेर आणि साल्हेर ही दोन्ही खूप चांगली शहरे होती. फार पूर्वी इथे नाईक, भिल्ल व अहिर राजांची राजवट आली. त्यानंतर इसवी सन 1089मध्ये सौराष्ट्रातील यादवपुत्र दृढ प्रहार याने मुल्हेर येथे आपली राजधानी केली. काही काळ त्याचा वंश या भागावर राज्य करीत आला. पुढे इसवी सन 1308 साली कनौज येथील राठोड म्हणजेच बागुल यांनी येथे राज्य स्थापन करून ह्या प्रांताचे नाव बागुलगेड असे ठेवले आणि त्यावरूनच बागलान हे नाव दिले. त्यांचा पहिला राजा नानदेव राठोड हा होता. त्यानंतर महादेव शहा, भैरव शहा, नारायण शहा, प्रताप शहा इत्यादी अनेक पराक्रमी राजे येथे झाले. असे जवळजवळ 11 राजे होऊन गेलेत. ते स्वतःच्या नावापुढे शहा असे लावत आणि त्यांना बहिर्जी सुद्धा म्हणत. सोमेश्वर मंदिर सुमारे 1480 साली श्री महादेव शहा राठोड बागुल या राजाने स्थापन केले. सोमेश्वराच्या आशीर्वादाने त्याला भैरव शहा हा पराक्रमी मुलगा झाला. ह्या मंदिराचे बांधकाम करताना सर्व दगड एकमेकात गुंफून हे मंदिर उभे केले आहे. मित्रांनो, आपण मुल्हेरगडाच्या मध्यावर आलेलो आहोत आणि इथे आपल्याला सोमेश्वर मंदिर आहे. सर्वात पहिले आपल्याला येताना मोरेश्वर मंदिर लागतं आणि त्याच्यात थोडंसं पुढे आलो की आपल्याला सोमेश्वर मंदिर लागतं. आणि ह्या सोमेश्वर मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे जेव्हा सूर्योदय होतो तेव्हा किल्ल्यावर जो दरवाजा आहे त्या दरवाजातून सूर्यप्रकाश येतो आणि तो घुमटावर असणाऱ्या झरोक्यांमधून थेट पिंडीवर पडतो. सोमेश्वराचं मंदिर बघणं हाही एक विलक्षण अनुभव आहे. तुम्हाला किल्ल्याच्या दरवाजातून तळघरात असणाऱ्या पिंडीवर पडणारा प्रकाश बघायचा असेल तर तुम्हाला सूर्योदयापूर्वी तिथे पोचावं लागेल.
शहाजहांनी 350 वर्षाच्या कारकिर्दीत मुघल बादशाह हुमायून याचा पराभव केला. इसवी सन 1599च्या सुमारास अकबर याने बागलान घेण्याचा प्रयत्न केला, पण त्यात त्याला यश आले नाही. अकबराने जेव्हा खानदेशचे राज्य जिंकले तेव्हा प्रतापशाह बहिर्जी हा बागलानचा राजा होता आणि तेव्हा त्याने मोगलांचे सार्वभौमत्व पत्करले. पुढे शहाजहानशी या राजाने मैत्रीपूर्ण संबंधसुद्धा निर्माण केले. शहाजहानच्या काळात जुलै 1636ला औरंगजेबाची दक्षिणेचा राज्यपाल म्हणून नेमणूक करण्यात आली आणि 1637ला औरंगजेब बागलानमध्ये आला आणि साल्हेर, मुल्हेर, मोरा, हरगड असे जवळजवळ 7 किल्ल्यांवर त्याने चाल केली. त्यावेळी बागुलवंशीय राजा भैरवसेनाने हा किल्ला मोठ्या शर्तीने लढवला, परंतु त्याला हा किल्ला देऊन शेवटी शहाजहानची मनसबदारी पत्करावी लागली. वास्तविक इथला राजा हा त्यांचा मांडलिक राजा होता. त्यांच्यापासून औरंगजेबाला काही धोका नव्हता, परंतु बागलान हा गुजरात आणि औरंगाबाद यांच्या मधला पट्टा होता. औरंगजेबाला व्यापारासाठी कुठलाही धोका नको हवा होता. त्यामुळे त्याने हे राज्य बरखास्त केले आणि मुल्हेर किल्ला हा मुघलांच्या अधिपत्याखाली आणला. औरंगजेबाने ह्या किल्ल्याचे नाव स्वतःच्या नावावरून ठेवले, ते म्हणजेच औरंगगड. यावरूनच लक्षात येते की हा भाग त्या काळी किती समृद्ध आणि संपन्न असा होता की खुद्द औरंगजेबालाही स्वतःचे नाव देण्याचा मोह आवरला नाही. इथे असणाऱ्या मुकुंजी विष्णू यांना औरंगजेबाने 1425 गावांची देशमुखी बहाल केली. असं म्हणतात की 1638मध्ये ह्या वाड्यात औरंगजेब स्वतः राहत असे. हा देशमुख वाडा आणि मुकुंजी विष्णू यांची समाधी आजही बघायला मिळते.
किल्ल्यावर मोहम्मद ताहीर याची प्रथम किल्लेदार म्हणून नेमणूक झाली. या ताहीरने मुल्हेरजवळ ताहीर नावाचे गाव बसवले. पुढे ताहीरचे ताहिराबाद झाले आणि त्याच ताहिराबादचे नाव आता ताहाराबाद आहे. इसवी सन 1662 मध्ये मुल्हेर किल्ल्यामध्ये सैनिकांनी अपुऱ्या पगारासाठी बंड केले. आणि त्यानंतर अखेर सोन्याचा दिवस आला, जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी बागलान ही मोहीम काढली. दुसऱ्या सुरत लुटीनंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी साल्हेर, मुल्हेर, मोरा, हरगड, तांबोळ्या आणि नावीगड हे 1672ला स्वराज्यात आणले. येथे असणाऱ्या नावीगड म्हणजेच नाहवागड, ज्याला रतनगड असेही म्हणतात, त्याबद्दल शिवाजी महाराज व्यंकोजी राजांना एका पत्रात वर्णन करताना सांगतात की नाहवा हा काही सामान्य दुर्ग नव्हे, असे स्वतः शिवाजी राजे सांगतात. परंतु शिवाजी महाराजांनंतर हा किल्ला पुन्हा मुघलांच्या ताब्यात गेला. परंतु 1752 मध्ये पेशवे काळात भालकीच्या तहानुसार मुल्हेरसकट बागलान आणि खानदेशमधील सर्व प्रदेश हा मराठ्यांच्या ताब्यात आला. त्या काळी त्रिंबक गोविंद मुल्हेरचे किल्लेदार झाले. त्यानंतर 1665 मध्ये किल्ल्यावर गुप्तधन मिळाल्याच्या नोंदी पेशवे दफ्तरात आहेत. त्यानंतर 15 जुलै 1818 मध्ये हा किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला. किल्ल्यावर फत्ते लष्कर, रामप्रसाद व शिवप्रसाद या नावाच्या 2 मीटर लांबीच्या तोफा होत्या. परंतु आता त्या किल्ल्यावरून खाली पडल्याचं आमच्या ऐकण्यात आलं. खरं तर महाराष्ट्राच्या अगणित इतिहासाचा खजिना गेल्या कित्येक वर्षात केवळ निष्काळजीपणामुळे नाहीसा झाला. आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये या ऐतिहासिक ठेव्यांबद्दलची अनास्था आणि त्यांच्याबद्दलचं असणारं औदासिन्य हे खरोखरच निराशाजनक आहे. योग्य त्यावेळी काळजी न घेणं, किल्ल्याची वेळोवेळी संवर्धन न घेतल्याने किल्ल्यातील वास्तूंची, भिंतींची, बुरुजांची, दरवाजांची अवस्था ही मन हेलावून टाकते. आपल्या पुढच्या पिढीला आपल्या ऐतिहासिक वास्तूंचा, आपल्या इतिहासाचा पुरावा आपण नीट दाखवू शकू का? नीटपेक्षा तो निदान दाखवू तरी शकू का? हा प्रश्न नक्कीच मनात आल्याशिवाय राहत नाही.